नमस्कार. आदरणीय अध्यक्ष महोदय, उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि माझे सर्व वारकरी बंधू भगिनींनो, माझा सर्वांना सप्रेम नमस्कार. आज मला पंढरपूरची वारी या महाराष्ट्राची सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेबद्दल 2 शब्द सांगण्याची संधी मिळाली, याचा मला मनपूर्वक आनंद आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक उत्सव साजरे होतात, पण पंढरपूरची वारी हा केवळ उत्सव नाही, तर तो श्रद्धा, समता, प्रेम आणि मानवतेचा महायज्ञ आहे. दरवर्षी लाखो वारकरी हातात टाळ, मृदुंग, मुखी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत आणि हृदयात विठ्ठलाची भक्ती घेऊन शेकडो किलोमीटर दूर प्रवास करतात. या प्रवासात ना श्रीमंत ना गरीब असा भेद असतो, ना जातीचा, ना धर्माचा, ना पदाचा. प्रत्येकजण एकच ओळख घेऊन चालतो, मी वारकरी आहे. वारी आपल्याला शिकवते की अहंकार सोडा, प्रेम जोडा, द्वेष विसरा, माणुसकी जपा, स्वार्थ सोडा, देशभाव स्वीकारा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि अनेक संतांनी भक्तांचा जो मार्ग दाखवला, त्या मार्गावर चालण्याची प्रेरणा वारी आहे. मित्रांनो, वारी म्हणजे फक्त चालणे नाही, वारी म्हणजे मन शुद्ध करणे. वारी म्हणजे दुसऱ्याला मदतीचा हात देणे. वारी म्हणजे संयम, शिस्त आणि सहकार्य शिकवणारी जीवनशाळाच होय. दिंडीत प्रत्येकजण एकमेकांची काळजी घेतो आणि थकले तर त्याला आधार देतो. कोणी भुकेला असेल तर त्याला अन्न देतो. हाच खरा धर्म आहे. आजच्या धावपळीच्या जगात